बेटकर यांच्या प्रवेशाच्या वेळेला जी वक्तव्य कोकणाच्या संदर्भात करण्यात आली, मी स्वतः कोकणातला आहे आणि मला किती आत्मीयता, ज्या कोकणाने बाळासाहेबांना सर्वाधिक प्रेम दिलं त्या कोकणासाठी ज्यावेळेला संधी मिळाली त्याला काय केलं गेलं याचं मला स्वतःला माहिती आहे. कोकणामध्ये काजू हा सर्वाधिक, कोकण ज्याला आपण म्हणतो त्यावेळेला रत्नागिरी, सिंधुदुर्गसारखे सर्वात शेवटच्या टोकाला असलेले जिल्हे, पालघरसारखा शेवटच्या टोकाला असलेला जिल्हा, इतर जे जिल्हे आहेत कोकणातले जसं मुंबई आहे, ठाणे आहे, काही भाग रायगडचा आहे, हा शहराच्या जवळ असल्यामुळे तो विकसित झाला. परंतु दुर्लक्षित कोकणाबद्दल किती आत्मीयता आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी काजू बोर्डाच्या संदर्भात ज्या वेळेला समिती नेमली गेली त्याला अर्थराज्यमंत्री म्हणून त्या समितीचा अध्यक्ष होतो. हे जे काजूचं धोरण होतं हे संपूर्ण कोकणाचा कायापालट करणारं धोरण होतं. परंतु 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कधीही त्या धोरणाला मंजुरी द्यावी असं यांना कधीही वाटलं नाही. ज्या वेळेला चांदा ते बांधासारखी कोकणामध्ये संपूर्णपणे कायापालट करणारा प्रयोग हा राबवला जात होता आणि ज्यावेळेला अर्थ खात्याने तो प्रयोग तिथं कुठंतरी ते बंद करण्याचा निर्णय घेतला, ती योजना, त्यावेळेला मी अजितदादांना भेटलेलो होतो. त्यांनी सांगितलं की जरी हा माझा निर्णय असला तरी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात, त्यांनी सांगितलं तर आम्ही ही योजना राबवू. परंतु तसं केलं गेलं नाही. साधा एक शब्दसुद्धा कोकणासाठी टाकला गेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे कोकणी माणसावर केवळ बेगडी प्रेम करून त्याचा वापर एकनाथजी शिंदेसाहेबांवर टीका करण्यासाठी केला जात असेल ते चुकीचं आहे. आज महाराष्ट्राच्या 2 टोकांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी लाभली आहे. पश्चिम महाराष्ट्रातले असूनही एकनाथ शिंदेजींचं पूर्ण करिअर हे कोकणामध्ये घडलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सत्तेवर आल्याबरोबर लगेचच काजूच्या धोरणाला मंजूर केवळ दिली नाही तर 1500 कोटी रुपयाचं निधी उपलब्ध करून दिला. आज कोकणामधला बोंडू फुकट जातो आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि शिंदेसाहेबांनी मुद्दाम त्याच्यासाठी मला ब्राझीलला पाठवलं. हा प्रयोग यशस्वी झाला तर 3000 कोटी रुपये हे काजू उत्पादक शेतकऱ्यांना लाभणार आहे. पहिल्यांदाच काजूच्या शेतकऱ्याला ज्यावेळेला काजूचा दर कमी झाला त्यावेळेला मदत करण्यात आली. हे पूर्वी का घडलं नाही हा प्रश्न आहे आणि म्हणूनच संपूर्ण कोकण किनारपट्टी ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाबरोबर राहिली वस्तुस्थिती आहे. भास्कररावांसारखा एखादा अपवाद वगळला की त्यांचं स्वतःचं सुद्धा खूप मोठं कार्य आहे. पूर्वी ते NCBचे अध्यक्षसुद्धा होते, त्याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत ह्याच्यावर ते निवडून आले. त्याचं संपूर्ण कोकण किनारपट्टी ही एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे ठामपणे उभी राहिली. त्याच्याचबरोबर त्यांची आणि जे
आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं जे नातं आहे, जी जोडी आहे, या जोडीने आणि त्यांच्याबरोबर अजितदादांनी हे हा चमत्कार घडून दाखवला महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे आता तुम्ही जर कोकणामध्ये येऊन पुन्हा एकदा काही सांगण्याचा प्रयत्न करत असाल तर कोकणामध्ये जे जे प्रकल्प आले त्याला विरोध करण्यामध्ये उभाठा आघाडीवर होती, परंतु तिथं दुसरं काहीतरी झालं पाहिजे तर पर्यायसुद्धा काही देण्यात आला नाही. केवळ विरोधाला विरोध करायचा आणि कोकणाला विकासापासून वंचित ठेवायचं ही नेते बाळगून जर ते काम त्यावेळी त्यांनी केलेलं असेल तर आता शिंदेसाहेब, फडणवीससाहेब आणि अजितदादा हे सर्व महाराष्ट्रातल्या विभागांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. त्यावेळेला निदान काही पॉझिटिव्ह सूचना केल्या तर आमच्यासारख्या कोकणातल्या लोकांना ज्यांनी बाळासाहेबांवर प्रेम केलं त्यांना कुठेतरी सहानुभूती वाटली असती. वाटलं असं की आम्ही एवढी वर्ष राहिलो बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आणि बाळासाहेबांचा विचार हा शिंदे साहेबांच्या बरोबरच आहे आणि ते कोकणच्या जनतेने निर्विवादपणे सिद्ध करून दाखवलेलं आहे. एक म्हणजे त्यांना जे माहिती देणारे आहेत ते चुकीचे आहे आणि त्याच्यामुळे चुकीची वक्तव्य होत आहेत. त्यांनी अजूनसुद्धा हा विचार केला पाहिजे की कोकणावर खऱ्या अर्थाने प्रेम असेल तर जो कोकण कधीच काही मागत नाही त्याला न मागतासुद्धा देण्याची गरज असते आणि ते त्यांनी जर ओळखलं असतं तर कोकणी जनता त्यांच्यापासून लांब गेली नसती. बाळासाहेबांनी ते ओळखलेलं होतं आणि बाळासाहेब कोकणी जनतेवर प्रेम करत होतं म्हणून संपूर्ण किनारपट्टी ही बाळासाहेबांबरोबर राहिली आणि त्यांनी बाळासाहेबांच्या यशामध्ये फार मोठा वाटा उचलला आणि तोच वाटा आता एकनाथ शिंदेजींच्या विजयामध्ये कोकणच्या जनतेने उचललेला आहे. एवढंच मला सांगायचं आहे. शेवटी जो काय पाठिंबा असतो हा मतपेटीतून व्यक्त करायचा असतो आणि तो एकनाथ शिंदे साहेबांनाच मिळालेला ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांच्याचबरोबर फडणवीस साहेब आणि दोघं आणि अजितदादा मिळून जे काय आता करतायत त्याच्याकडे त्यांनी त्यांचे आशीर्वाद द्यावे, कारण त्यांना त्यांचे जे काय निवडून आले ते फतव्यामुळे निवडून आलेले उमेदवार हे स्पष्ट आहे आणि त्यांचे जे उलेमाचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. त्यांनी त्या कौतुकामध्ये राहावं. जी भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा कोकणातले होते, रत्नागिरीला आज त्यांचं स्मारक आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा विचार हा कोकणाच्या हिताचा आहे, महाराष्ट्राच्या विकासाचा आहे. देशाच्या विकासामध्ये कोकण महत्त्वाची कामगिरी बजावू शकतं. फक्त त्याला ताकद देण्याची गरज आहे. एवढं निसर्गाने भरून भरून कोकणाला दिलेलं आहे आणि ते हे सरकार करेल याची मला खात्री आहे. त्यालाच धरून लोकांनी शिवसेनेला मत दिली, शिवसेनेला मत दिली, दादांना मत दिली असं तुम्ही म्हणताय. मात्र एका ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्यामुळे ते जनमत आहे ते महायुतीला मिळालेलं आहे. कसं बघतो? एक गोष्ट अशी आहे की जनमताचा आदर करायला सुद्धा शिकला पाहिजे. आमच्याकडून काय चुका झाल्या हे बघायला शिकलं पाहिजे. लोकसभेमध्ये ज्या वेळेला यश मिळालं, काही प्रमाणात यश मिळालं महाराष्ट्रामध्ये, त्यांनी हुरळून जाऊन पूर्णपणे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष गेलं ही वस्तुस्थिती आहे. आपण स्वप्नाच्या जगात वावरायचं आणि स्वप्न तुटल्यानंतर दुसऱ्याला देश द्यायचा आणि त्याच्यासाठी काहीतरी कारणं शोधायचे हे मुळातच चुकीचं आहे असं मला वाटतं. मराठीवरचं सुद्धा वेगळी आहे का? कारण आता मनसेनं मराठीचा मुद्दा पुढे घेतल्यानंतर आता ते असं म्हणतायत की आम्ही उत्तर भारतीय लोकांना मराठीचे धडे देऊ. एक गोष्ट अशी आहे की मराठी भाषेचं धोरण जे गेली 16 वर्ष झालेलं नव्हतं. मी मराठी भाषेचा मंत्री असताना आम्ही ते धोरण मंजूर केलं. त्या धोरणामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कुठल्याही सरकारी कार्यालयात गेल्यानंतर जे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांनी मराठी भाषेतच बोललं पाहिजे. हे स्पष्ट करण्यासाठी एवढ्याचसाठी गरज आहे की आपण ज्या भूमीमध्ये राहतो त्या भाषेला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. ती भाषा आपण शिकलं पाहिजे आणि तुम्हाला येत नसेल तर बरोबर दुभाषी घेऊन चला, परंतु सरकारी कार्यालयात गेल्यानंतर मराठीचा वापर आणि ज्याला मराठी येत नसेल आणि जे महाराष्ट्रातले नसतील ते हिंदीचा वापर करू शकतात. एवढं तर आपल्याला करायलाच लागेल, नाहीतर मराठी भाषेचा अभिमान काय शिल्लक राहिला. शेवटी अभिजात भाषेचा दर्जासुद्धा या काळातच मराठीला दिलेला आहे आणि तो देण्यामागे ज्या मोदी साहेबांचं आणि शहा साहेबांचं मोठं सहकार्य होतं
त्यांच्यावर सुद्धा सातत्याने तुम्ही टीका देत असता करत असता. कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे आणि ते साकार करण्यामध्ये ज्या लोकांचा पाठिंबा मिळाला, नाहीतर एवढ्या वर्षात ती अभिजात भाषा झाली असती ना, का नाही झाली? तर आता ती झाल्यानंतर तेवढं तरी आपण मराठी मनुष्य म्हणून तेवढं तर आपण जाणीव ठेवायला लागेल. आणि म्हणून मला वाटतं की 2 मुद्दे की ज्याच्यावर एक मराठी होता, इथली लोक जी मुंबईच्या बाहेर फेकली जात होती त्यांना कुठलाही दिलासा देण्यामध्ये ते अपयशी ठरले. आज रमाबाई नगरसारख्या भागातल्या सर्वच्या सर्व लोकांना पुढची भाडी ही आगाऊ मिळालेली आहे. त्या ठिकाणी बांधकामांना सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रामधला मुंबईतला जो मराठी मनुष्य मुंबईच्या बाहेर फेकला जात होता त्याला दिलासा देण्याचं काम आणि तसे निर्णय केवळ या सरकारने घेतले. त्याच्यामुळे मुंबईबद्दल जर तुम्हाला प्रेम असतं तर तुम्ही सुद्धा तो निर्णय घेतला असता. ज्या ज्या बिल्डरनी आपली कामं केलेली नाही आहेत ते प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून, MMRDAच्या माध्यमातून, कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पुरं करण्याचं जे वचन आमच्या सरकारने दिलेलं होतं ते सुद्धा पूर्ण होतं आहे. शेवटी मराठी मनुष्य हा मुंबईचा आत्मा आहे. तो मुंबईच्या बाहेर फेकला जाता कामा नये, तो उपनगरात किंवा लांबवर फेकला जाता कामा नये. ही जी भूमिका त्यांनी खरी करून दाखवलेली आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींच्या संदर्भात आता ते काय बोलायला लागले तर ते चुकीचं आहे. आमच्याकडे सगळी उदाहरणं आहेत. आज मुंबई आजपर्यंत पावसाळा आला की मुंबईवर टीका व्हायची खड्ड्याच्या संदर्भात, बंद झाली. सगळीकडे कॉन्क्रीटचे रोड व्हायला लागले. मुंबईचं सुशोभीकरण झालेलं प्रत्येक मुंबईचा नागरिक अनुभवतोय. त्याच्यामुळे मुंबईमध्ये असलेले आरोग्याची काळजी ही प्रत्येक बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या माध्यमातून घेतली जाते आहे. तुमच्याकडे सत्ता अनेक वर्ष मुंबईची होती, मग तुम्ही हे का नाही केलं मुंबईकरांसाठी? हा सुद्धा प्रश्न असतो. कारण मुंबईकर हा मराठी मनुष्य आहे, त्याला दिलासा द्यायला लागतो. तो आमच्या सरकारने दिलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. सर, आता काय होईल ते बघून घेऊ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी काल म्हटलेलं आहे आणि कोकणामध्ये कामाला लागा असा त्यांनी आवाज दिलेला आहे. कामाला लागायला लोक शिल्लक पाहिजेत ना. शेवटी आपण पुढे जातो त्याला थोडं मागे वळून बघितलं पाहिजे. कोकणी जनता आपल्याबरोबर का नाही राहिले याचं विश्लेषण केलं पाहिजे. आपण जर त्यांना काही दिलंच नाही, दुसरे शब्दाचे बुडबुडे दिले तर त्याच्यापासून काय होत नाही. त्यांच्याबद्दल अतिशय आदर असल्यामुळे मी आदराने नेहमी बोलतो. मला असं वाटतं कोकणाचा विषय आहे, कोकणाच्या विषयामध्ये कोकणी मनुष्य म्हणून आमची जी काय प्रतिक्रिया आणि आमचं जे काय प्रेम एकनाथ शिंदेजींवर राहिलेलं आहे म्हणून आम्ही हे बोलतो. आणि ते प्रेम जसं आम्ही करतो तसं कोकणच्या जनतेने त्यांच्यावर केलेलं आहे. कारण त्यांनी ठाण्यामध्ये काम करायला सुरुवात केली आणि ते किती गतीने त्यांनी काम केलं हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. म्हणून पुढे महाराष्ट्राचं नेतृत्व करायची त्यांना संधी मिळाली. सर, अहमदाबादमध्ये जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्याच्यात पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा जो आहे तो चर्चेला गेलेला आहे. त्यांचे जे अध्यक्ष आहेत सतत भाष्य ईव्हीएमवर होते, महाराष्ट्राच्या विजयाची सुद्धा चर्चा केली. नाचता येणं अंगण वाकडं असं म्हटलं जातं. मग इतर राज्यामध्ये ईव्हीएमचा वापर करता आला असता, त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता का आली याचा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. जर ईव्हीएमने काही बदलता येत असलं तर लोकसभेमध्ये त्यांचे एवढे खासदार कसे निवडून आले याच्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. आम्ही जिंकलो तर लोकांच्या मतावर जिंकून आले आणि आम्ही जिंकलो तर आम्ही ईव्हीएमवर निवडून आलो असं म्हणणं कितपत योग्य आहे याचा विचार सर्वसामान्य मनुष्य सुद्धा करू शकतो. आणि ईव्हीएमच्या संदर्भात अनेक निर्णय होऊन शेवटी कोर्टाने त्याला मान्यता दिलेली आहे. कोर्ट ज्यावेळेला एखादा निर्णय घेतं त्यावेळेला सर्व गोष्टी पारखून तो निर्णय घेत असतं आणि त्याच्यामुळे अन्यथा ते अन्य राज्यामध्ये निवडूनच आले नसते. तिथं ते निवडून आलेत ना, मग तिथं ईव्हीएमने मतदान नाही झालं का, तिथं बॅलेट पेपरने मतदान झालं का याचं उत्तर त्यांनी जनतेला दिलं पाहिजे. लोकसभेमध्ये तुमच्या एवढ्या सीट वाढल्या त्यावेळेला ईव्हीएमने मतदान नव्हतं का ह्याचं सुद्धा उत्तर त्यांनी लोकांना दिलं पाहिजे. आम्हाला मतदान मिळालं की ते योग्य असं म्हणणं ही भूमिका साफ चुकीची आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, नाचता येणं अंगण वाकडं, तसं ते अंगण वाकडं हे ईव्हीएमच्या बाबतीत दिसतं. शिक्षण मंत्री होता धाराशिव म्हणून एक मोठा प्रकार समोर आलेला आहे. गरीब विद्यार्थ्यांकडनं ट्युशनच्या नावाखाली फी वसूल केली जात होती. चौकशी समितीचा जो अहवाल आहे तो जिल्हा परिषदेमध्ये भूतकाळ पडलेला आहे, परंतु फी वसूल केली जात होती. याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आपण जी मला माहिती दिलेली आहे ती माहिती मी शिक्षण मंत्र्यांना पोचवेन आणि माझी खात्री आहे की मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे. मुलांसाठी अनेक गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि त्याचा लाभ मुलांना मिळाला पाहिजे. महाराष्ट्र शिक्षणावर आघाडीवर राहिलं पाहिजे. याच्यासाठी जे काय करायला लागेल आम्ही करू. आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असताना माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यात आले आणि पूर्ण जगाने त्याची नोंद केली.
एकंदर 3 वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राचं नाव या योजनेमुळे त्या ठिकाणी अधोरेखित झालं. ही वस्तुस्थिती आहे. सर, मुंबई महापालिकेला घेऊन शिवसेनेची काय तुमची वाटचाल आहे? कारण गेल्या काही दिवसांमध्ये मराठी भाषेचा मुद्दा असेल किंवा इतर जनतेचे प्रश्न असतील, त्यासाठी शिवसेना ही रस्त्यावर दिसत नाहीये असा आरोप आता होऊ राहिलाय. काय नेमकी आता तुमची वाटचाल असेल मुंबई महापालिकेला घेऊन? एक गोष्ट आहे की मूळ जो शिवसैनिक आहे तो बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिला. तो काय काँग्रेसच्या किंवा सोनिया गांधींच्या विचाराबरोबर जाऊ शकत नाही. आणि तोच मूळ शिवसैनिक हा खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा शिवसैनिक होता, जो कुठे आग लागली तर धावून जात होता, एखादा पेशंट असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन धावून जात होता. हाच पूर्ण शिवसैनिक हा खऱ्या शिवसैनिकाबरोबर म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बरोबर आलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढची निवडणूक ही सुद्धा एक हाती भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती जिंकेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. असं दुसरीकडे महत्वाचा प्रश्न, सरकार स्थापन होऊन बरेच महिने झाले, पालकमंत्री पदाचा देखील काही ठिकाणी म्हटलं गेलं. मात्र ज्या 2 जिल्ह्यांसाठी शिवसेना आग्रही आहे, नाशिक आणि रायगड, नेमकं कुठे घोडा अडलेला आहे? कारण शिवसेना आग्रही राहिलेली रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी काय नेमकं चाललंय? काय पालकमंत्री पदाला काय? एक आपण जर रायगडची एकंदरीतच परिस्थिती बघितली तर बहुतांश एक वगळता सगळे आमदार हे शिवसेनेचे आहेत. म्हणजे अशी ज्याला परिस्थिती असते त्याला त्या आमदारांची मागणी असते. नाशिकच्या संदर्भात पूर्वीपासून तो आमच्याकडे राहिलेला जिल्हा आहे. दादाजी भुसे त्या ठिकाणी पालकमंत्री होते. तर त्यामुळे साहजिकपणे ही मागणी करणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. शेवटी हा निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांना घ्यायचा असतो आणि ते घेतील याची आम्हाला खात्री आहे. पण काही अडचण वगैरे काही आहे का? कारण बरेच दिवस झाले आता तिला काही. एक गोष्ट अशी आहे की मी शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता आहे, मी काय सरकारचा प्रवक्ता नाही. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे आपण मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेला प्रेसमध्ये तुमच्यासमोर येतात त्याला शेवटी तो त्यांचा अधिकार आहे, मी काय असं बोलू शकत नाही. आणि त्याच्यामुळे महायुती एकदम भक्कम आहे. 1-2 कुठेतरी अशा स्वरूपाचे प्रश्न अडकलेले असतात, पण किती वेगाने जनतेसाठी निर्णय घेतले जातात याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि ते निर्णय खरोखर होत आहेत ही वस्तुस्थिती आहे. यावर्षीपासून सीबीएसई बोर्डचं पॅटर्न पहिलीसाठी सुरुवात करण्यात आली आहे आणि पुढच्या वर्षीपासून दुसरी तिसरी होते आणि सीबीएसई पॅटर्न पूर्ण लागू करण्यात आले. तुम्ही शिक्षण मंत्री होता, या निर्णयाकडे कसं? मी शिक्षण मंत्री असतानाच हा अभ्यासक्रम केलेला आहे आणि स्वतः अभ्यासक्रम करण्याचं जे बोर्ड असतं त्याच्यावर मी स्वतः अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. आणि त्याच्यामुळे केवळ CBSEचा अभ्यासक्रम आणला असं नाही, तर लहान मुलं जी ज्युनियर सिनियर के जीमध्ये जातात तर ही ज्युनियर सिनियर के जी फक्त शहरामध्ये असते. ज्यावेळेला ग्रामीण भागातला मुलगा पहिलीच जातो तो पूर्णपणे ब्लँक असतो, म्हणून त्याला पहिले पाऊल नावाचा उपक्रम केला जायचा. यांचासुद्धा अभ्यासक्रम मी तयार केला. त्याची पुस्तकाचं पूर्ण डिझाईन करून आम्ही ते महिला बालविकास याला दिलेलं आहे. आणि शाळा आणि अंगणवाड्या एकत्र असण्याचा निर्णयसुद्धा त्याच काळामध्ये घेतला गेला, ज्याच्यामुळे मुलांचा बेस तयार होईल आणि महाराष्ट्र पुढे प्रगतीवर जाईल. याच्याचबरोबर व्होकेशनल जे एज्युकेशन असतं ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये घेण्याचं संदर्भातला निर्णय घेतला गेला. आणि आपण एकंदरीतच बघितलं की जी मुलं UPSCला बसतात त्यांना हा अभ्यासक्रम शिकणं फार महत्त्वाचं असतं. नंतर त्यांची पहिली 1-2 वर्ष हा केंद्राचा अभ्यासक्रम शिकण्यामध्ये जातात आणि त्याच्यामुळे तो निर्णय घेतलेला होता आणि याचा फायदा निश्चितपणे मराठी मुलांना होईल याची मला खात्री आहे. महायुती भक्कम आहे, मात्र अशा काही घटना घडतात ज्यामुळे चर्चा सुरू होतात. काल कॅबिनेट झाली आणि आजच्या नियोजित कार्यक्रम होते, एकनाथ शिंदेच्या बैठका होता, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या बैठकांना एकनाथ शिंदे हजर राहिले नाही. त्यामुळे कुठेतरी पुन्हा चर्चा सुरू झाल्या की एकनाथ शिंदे नाराज आहेत का? कारण कालच कॅबिनेट झाली आणि कालच्या कॅबिनेटमध्ये काहीतरी घडलं असं म्हटलं जातं. बघा, त्यांनी ज्या वेळेला ते उपमुख्यमंत्री पदात स्वीकारलं हेच मुळात त्यांचं आणि फडणवीस साहेबांचं जे कॉम्बिनेशन आहे त्याचं उदाहरण आहे. नाहीतर त्यांची स्वतःची इच्छा होती की पक्षाच्या वाढीसाठी वेळ द्यावा आणि आपल्या कुठल्या तरी शिवसैनिकाला हे पद द्यावं. परंतु फडणवीस साहेबांचा आग्रह, केंद्रामधला मोदी साहेब आणि शहासाहेबांचा आग्रह हे सगळ्यात लक्षात घेऊन त्यांनी जे स्वीकारलं आहे ते कुठलेही पद ज्याला स्वीकारतात त्याला मनापासून त्याच्यावर काम करतात, कुठेही त्याच्यामध्ये राग ठेवत नाहीत. आणि त्यांचं आणि फडणवीस साहेबांची जी जोडी आहे
ज्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेला उपमुख्यमंत्रीपद फडणवीस साहेबांनी सुद्धा स्वीकारलेलं होतं आणि त्याच चांगल्या स्पिरिटमध्ये त्यांनी सुद्धा ते पद स्वीकारलं. दर खेपेला नाराज आहे असं म्हणत राहायचं, हे कुठंतरी एक बोलण्याची पद्धत आता झालेली आहे. अशी नाराजी त्यांनी कधीही दाखवलेली नाही आहे. ते सर्व एखाद्या कोणत्याही कारणामुळे ते एखाद्या मिटिंगला गैरहजर राहू शकतात, याचा अर्थ ते नाराज आहेत असं बिलकुल नाही. महाराष्ट्राच्या साठी जे जे काय करायला लागेल ते 100% शिंदेसाहेब करतायत आणि पुढे सुद्धा करत राहतील. सर, एक तरफ संजय राउत है, वो उद्धव ठाकरे की जो तुलना है श्री कृष्ण से करते हैं, और दूसरी तरफ उनके ही पार्टी के प्रवक्ता है, वो श्री कृष्ण को सिर्फ इमेजिनेशन कहते हैं. इसे आप किस तरह से देखते हैं? देखिए, ये जो संजय राउत जी बोलते हैं उनको आप बहुत सीरियसली मत लीजिए. देखिए, किसी की भी तुलना भगवान से नहीं हो सकती, तो भगवान से तुलना करना एक तो गलत है. अब वो खुद ही करेंगे और बाद में बोलेंगे कि मैं ऐसा बोला ही नहीं, तो ये चीज़ बिल्कुल गलत है. उनको या तो बोलना चाहिए, अगर बोले तो उसका सपोर्ट भी करना चाहिए. जबकि लोगों की नाराज़ी उनको नज़र आती है तो अपने ही किए हुए स्टेटमेंट से वो वापस जाते हैं, और वही कारण है जिसकी वजह से बहुत सारे लोग अपने मूल विचारधारा से दूर हुए हैं. इसीलिए मुझे लगता है कि हिंदुत्व एक विचारधारा है जो भारत देश की विचारधारा है, उसको लेके हम लोग आगे चलते हैं, इसलिए हमें हिंदुत्ववादी पार्टी बोलते हैं. तो इस देश का बंटवारा ही हिंदू और मुस्लिम, ये जो दो कम्युनिटी है, उनके बेसिस पे दो देश बने. पाकिस्तान ने कम्युनिटी को अपना धर्म बना लिया देश का, लेकिन हिंदुस्तान में ऐसा नहीं हुआ, क्योंकि हिंदू हमेशा सेक्युलर रहे हैं. सबको साथ में इकट्ठा लेके जाना, यही हिंदुइज़्म कहा जाता है. और वो हिंदुत्व हमारा हिंदुत्व है, वही हिंदुत्व बीजेपी का हिंदुत्व है. इसीलिए हम दोनों इकट्ठा है. बाला साहब का भी यही हिंदुत्व था. वो कम्युनिटी के हिसाब से किसी को नहीं बोलते थे. उस ज़माने में ऐसा था कि एक पर्टिकुलर एरिया में जब पाकिस्तान की टीम जीतती थी तो उस वक्त फायर क्रैकर्स फोड़े जाते थे. तो बाला साहब ने इसका विरोध किया. बाला साहब अपने राष्ट्र के प्रति अभिमान रखते थे, तो उन्हें उनका ये कहना था, आप जिस राष्ट्र में रह रहे हैं उसके प्रति आपको दृढ़ विश्वास और निष्ठा होनी चाहिए. वही बाला साहब का हिंदुत्व था. उनके कैबिनेट में भी अन्य जो धर्म है उसके नेता मिनिस्टर उन्होंने बनाए. तो इसका अर्थ सीधा साधा है कि हमारा हिंदुत्व, इस देश के जो कल्चर है वही हमारा हिंदुत्व है. सर, एमआईएम के नेता इम्तियाज जलील का बयान है कि आप लोग शहरों के नाम बदल रहे हैं, सड़कों के नाम बदल रहे हैं, इससे अच्छा अपने बाप के भी नाम बदल दीजिए, और अगर आप में हिम्मत है तो गुजरात के अहमदाबाद का नाम बदल लीजिए. देखिए, एक चीज़ तो ये है कि जो अतिक्रमण हुआ था, ऐसे नहीं है कि इस देश में हिंदू और मुस्लिम दोनों पहले से रह रहे थे, लेकिन इस पे अतिक्रमण किसने किया? मुगलों ने किया. तो मुगलों ने क्या किया कि अपने धार्मिक स्थल है उनका विध्वंस किया. उन्होंने ये नाम जितने भी मुगलों ने बदले हैं, तो वो बदलना चाहिए, क्योंकि हमें हमारा ओरिजिनल कल्चर रिस्टोर करना है. जब हमारे तब के होम मिनिस्टर थे, उन्होंने तो पहला जो मंदिर तोड़ा था उन्होंने खुद उसमें इनिशिएटिव लेके उन्होंने वो बना दिया. तो ये बात बिल्कुल साफ है कि अगर आप तोड़ेंगे तो हम उसको फिर से बनाएंगे. नई जगह पे जाके या दूसरी लोगों के जो धार्मिक स्थल है उस पे जाके तो हम नहीं बनाएंगे. इसीलिए सोरठी सोमनाथ का निर्माण एक खुद सरदार पटेल जी ने किया था. ये भारत का इतिहास है, तो इस इतिहास को भूलना नहीं चाहिए. सबसे ज़्यादा समय सोरठी सोमनाथ का जो मंदिर है उस पर हमले किए गए, उसको तोड़ा गया, और वो आज भी उसका जो भव्य स्वरूप था वो आज भी कायम है. और इसीलिए एक धारा रही है, और वो विचारधारा आज भी कायम है, क्योंकि सरदार पटेल जी तो कांग्रेस में थे, फिर भी उन्होंने वो मंदिर बनाया. तो वो अपने देश को मानते थे. इसीलिए उसी पॉलिसी पे आगे चल के बीजेपी और शिवसेना दोनों चल रही है. सर, मेरा जिस सवाल एक ऐसा है कि कुणाल कामरा जिन्होंने शिंदे जी को अपमानित किया था अपने बैंक के जरिए, आज उन्हीं के बगल में अब्दुल आजमी खड़े होकर बयान देते हैं कि उनके बैंक को लेकर के बहुत ज्यादा नाराज नहीं होना चाहिए. आप इस चीज को कैसे देखते हैं? देखिए, व्यंग्यकार को व्यंग करने का पूरा अधिकार है,
लेकिन उसने पॉलिटिकल लैंग्वेज नहीं यूज़ करनी चाहिए। जो बातें उद्धव जी बोलते हैं, अगर वही बातें कामरा बोलते हैं तो इसका मतलब साफ है वो किसी के बिहाफ पे बोलते हैं। मैंने कामरा का कभी उल्लेख भी अपने भाषण में नहीं किया। अगर उस दिन का वो इंसिडेंस नहीं होता, लोगों की भावना प्रक्षुब्ध नहीं होती और वो मोड़तोड़ नहीं होती, तो कितने लोग उनकी वो कॉमेडी देखते। उस वजह से आज भी उनका नाम नहीं लेना चाहिए। लोग तो कामरा का नाम भी भूल चुके हैं। पब्लिक मेमोरी इज़ वेरी शॉर्ट। जिसमें उनको सब्सटेंस लगता है उसको वो बार बार सपोर्ट करते हैं। नहीं तो एक बार वो हो जाता है, थोड़ी सी सिंपैथी हो जाती है, लेकिन वो निकल जाती है जब वो 4 लोगों पे ऐसे ही व्यंग करते हैं। तो इसका मतलब ये है कि लोगों के बारे में बुरा बोलना और पब्लिसिटी मिलाना, ये कभी भी उद्देश्य नहीं होना चाहिए। देखिए, जो भी साहित्यिक है उन्होंने कुछ ना कुछ कंट्रीब्यूशन दिया है अपने देश के हित में। ये कोई कंट्रीब्यूशन नहीं है, ये तो मजाक है और मजाक को मजाक की तरह ही लेना चाहिए। उनको उनको निगलेक्ट करना चाहिए। ऐसे मेरी तो सोच ऐसी है कि निगलेक्ट कीजिए ऐसे लोगों के जिनके पास कोई सब्सटेंस नहीं है, जो सिर्फ आपको छिड़ाने का काम करते हैं, तो उनको भूल जाइए। अभी तो हक्कभंग का प्रस्ताव भी आ रहा है, उसमें सब चीज़ें आ जाएगी। राइट टू एक्सप्रेशन क्या है, सब चीज़ों का वहाँ पे ये होगा और जो भी उससे निर्णय आएगा उसको वो चैलेंज कर सकते हैं। कोर्ट में जाएंगे तो उससे भी अच्छा निर्णय आ जाएगा, ताकि डेमोक्रेसी में जो हक आपको दिया है, कोई भी हक आपको मिले, उसका अच्छी ढंग से वापर होना चाहिए। उसको एक संयमित रूप से उसका वापर करना चाहिए, ऐसे मुझे लगता है। सर, पर इसका मतलब ये हुआ कि सर, जो आप कह जैसा रहे कह रहे हैं कि उनकी बातों को रिफ्लेक्ट करना चाहिए, लेकिन जो राजनेता उनके साथ खड़े हो रहे हैं वो कहाँ तक जायज आप मान रहे हैं? देखिए, ये तो राजनीति थी। मैंने ही बोला कि ये षड्यंत्र है शिंदे साहब को बदनाम करने का। तो उसमें अगर वो शामिल होंगे तो उनकी वो मर्जी है। डेमोक्रेसी में कोई भी किसी के साथ खड़ा रह सकता है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि आप किन शब्दों का वापर करें। उस पर एक लिमिट होनी चाहिए और वो लिमिट कायम होनी चाहिए। और उसके बारे में अभी देखिए, 2 खंभे रहते हैं डेमोक्रेसी में। एक तो है कायदे मंडल जो कायदे बनाता है, और दूसरा है जुडिशियरी जो उसको इंटरप्रेट करता है, उसका इम्प्लीमेंटेशन सही ढंग से हो ये देखता है। तो दोनों के सामने ये जाएगा तो उसमें अच्छी एक तरह से पॉलिसी या अच्छा एक गाइडेंस उसमें से निकल के आएगा। ये जो बुरी चीज़ हो गई उससे एक अच्छी चीज़ निकल के आएंगी, तो ऐसे सर, मुझे इसका लगता है। मतलब ये हुआ आपके कार्यकर्ताओं ने, आपकी पार्टी के कार्यकर्ताओं ने जो तोड़फोड़ की उसका आप समर्थन नहीं करते। वैसा नहीं करना चाहिए था, मजाक को मजाकी में ही रहने देना चाहिए था, ऐसा आपका मानना है? देखिए, कुछ चीज़ें ऐसी होती हैं कि जिसकी वजह से लोगों की भावना प्रक्षुब्ध होती है। उस वक्त वो इंस्टेंटली निर्णय लेते हैं और जो होगा वो उनके वो स्टेट ऑफ माइंड की वजह से हुआ। उन पे सब पे केसेस हो गई है, उनको भी कोर्ट में पेश किया जाएगा। उनको भी कुछ ना कुछ तो कोर्ट डिसाइड करेगी कि उनके बारे में क्या करना है। ऐसे हो गया क्या कि हमारे कार्यकर्ता थे इसलिए उन पे केसेस नहीं हुई। इनके किसी केसेस दर्ज हुए हैं, लेकिन उनकी भावना इतनी प्रक्षुब्ध हो, ऐसे शब्द वहाँ पे नहीं आते तो इंसिडेंस ही नहीं होता, ऐसे मुझे लगता है। सर, एक हिंदी का सवाल है। सर, एक हिंदी का सवाल ये है कि उद्धव ठाकरे ने ऐलान किया है कि वो कोकण का दौरा करने वाले हैं, अपनी खोई जमीन फिर से पाने के लिए वो जमीन पर उतरकर वहां पर काम करने वाले हैं। आप कोंकण से आते हैं और किस तरह से दिखते हैं इस फिल्म में? देखिए, बाला साहब ने जब अपना खुद की शिवसेना क्रिएट की तो उनके साथ पहले से कोंकण की जनता रह चुकी है और उनका एक अनोखा नाता था बाला साहब से और बाला साहब के विचारों से। शिंदे साहब बाला साहब के विचारों के साथ रहे, इसीलिए पूरी कोंकण की जनता शिंदे साहब के साथ रहे। एक एक्सेप्शन भास्कर जाधव का जो अकेली सीट कोंकण में जीत के आई अपोजिशन की। तो इसका मतलब साफ है, बाला साहब के विचारों को जो जनता रिस्पेक्ट कर रही थी वो पूरी अभी एकनाथ शिंदे जी के साथ है और वही उन्होंने वोटिंग के द्वारा साफ किया है। सर, कामरावरती मराठीमध्ये सांगा, जे काय सुरू आहे एकीकडे काही लोक समर्थन करत आहेत, कामरावरती कोर्टात गेलेलं आहे, आपण कसं पाहताय? आता हे प्रकरण विधानसभेच्या हक्कभंग समितीकडे गेलेलं आहे आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे
की हक्कभंगाचा जो अधिकार आहे हा फक्त इलेक्टेड मेंबरना दिलेला आहे. आणि या संदर्भातली जी कलमं आहेत किंवा या संदर्भातली पहिली कमिटी नेमली गेली ती सुद्धा ज्या वेळेला ज्युडिशियरी आणि कायदे मंडळ याच्यामध्ये कुठेतरी विवाद होण्याचा प्रसंग भारतामध्ये निर्माण झाला, त्यावेळेला स्वतः राष्ट्रपतींनी पुढाकार घेतला आणि एक कमिटीचं गठन केलं आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गाईडलाईन्स या स्पष्ट झालेल्या आहेत. परंतु याच्या पुढे जाऊन सुद्धा पुढच्या काळामध्ये भाषण स्वातंत्र्याचा जो वापर केला गेला तो एका मर्यादेपर्यंत करावा की नाही हे आता येणाऱ्या हक्कभंग समितीचं ज्यावेळेला निर्णय होईल आणि त्याच्यावर का हक्कभंग समितीचा निर्णय कोणाच्या बाजूने होईल मला माहिती नाही, आणि तो निर्णय कोणाच्या बाजूने झाला तर त्यालासुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देता येतं आणि त्याच्यामध्ये अनेक तत्त्व ही नव्याने ठरतील आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजामध्ये असलेली शांती राहिली पाहिजे, ही भूमिका असली पाहिजे. शेवटी आपला देश याच्यामध्ये शांततेने चालला पाहिजे. तर काही स्वतःवर सुद्धा बंधनं घालायला लागतात आणि बंधनं घालून घेतली नाही तर मग शेवटी त्याच्यासाठी विधिमंडळ आहे, त्याच्यासाठी कायदे मंडळ आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या आता एकदा हक्कभंग समितीकडे प्रश्न गेल्यानंतर याच्यामध्ये आपण त्या व्यासपीठाच्या बाहेर काही बोलणं हे फारसं योग्य होणार नाही. निर्णय याची आपण वाट बघूया आणि निर्णयाला जर चॅलेंज केलं गेलं तर मग त्याच्यावर सुद्धा काय निर्णय येईल याची आपण वाट बघूया. बाहेरच्या व्यक्तींवर हक्क आणता येत नाही, त्यांच्याकडे कुठलेही राजकीय पद नाही किंवा ती समाजातली एखादी नॉर्मल व्यक्ती आहे अशा व्यक्तीला हक्कभंग आणता येत नाही असं माहिती मिळाली. असं जे सांगितलं जातं हे सांगणारे चुकीचं बोलत आहेत. ज्यावेळेला विधिमंडळाचं अधिवेशन चालू असतं त्यावेळेला त्या विधिमंडळामध्ये कुठलाही अडथळा येईल अशा स्वरूपाचं कुठलंही वर्तन हे कुठल्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना करता येत नाही, ही नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी. विधिमंडळाचं अधिवेशन चालू होतं हे आपल्याला माहिती आहे. मग कसं काय असं लोक बोलू शकतात ह्याचं मला आश्चर्य वाटतं. मी त्या समितीचा अध्यक्ष राहिलेलो आहे, त्याच्यामुळे मी काय स्वतःहून काही कॉमेंट करणार नाही. परंतु हक्कभंगामध्ये हे बसतं की नाही याच्यावर सुद्धा निर्णय लेखी द्यायला लागेल आणि हा लेखी निर्णय दिल्यानंतर त्याला चॅलेंज करण्याची व्यवस्था आहे. शेवटी कायदे कोण बनवतं? कायदे मंडळ बनवतं. आणि त्याच्यामुळे त्या कायदे मंडळाचं अधिवेशन चालू असताना ते डिस्टर्ब होईल अशी कृती कोणालाही करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग तसं झाल्यामुळे जर काही कामकाजावर परिणाम झालेला असेल तर निश्चितपणे मला असं वाटतं, परंतु हक्कभंग समितीचे अध्यक्ष त्याच्यावर निर्णय घेतील. तो निर्णय लेखी स्वरूपामध्ये असेल, त्याचं हिअरिंग होईल. त्या हिअरिंगमध्ये ज्यांच्या विरुद्ध हक्कभंग आहे त्यांना स्वतःची बाजू मांडण्याची संधी मिळेल आणि हे ज्याला विचारांचं प्रबोधन होतं किंवा चर्चा होते तर त्याच्यामधून काहीतरी चांगलं निर्माण होईल असं आपण अपेक्षा करूया. मला मुळात स्वतःला सुद्धा कुणाल कामरा हे नाव माहिती नव्हतं. हे बघा, ही लोकं अशी असतात की काहीतरी सनसनाटी वक्तव्य करायचं आणि स्वतः मोठं बनावायचं असं अनेक लोकांचं असतं. मला आता ते तसे आहेत की नाही माहिती नाही, कारण मी त्यांना ओळखत नाही. परंतु त्यांचा आर्थिक लाभ निश्चितपणे झाला आहे. 4-5 कोटी रुपये त्यांना मिळाले. मला वाटतं की त्यांचा तो उद्देश असेल की नाही मला माहिती नाही, परंतु मिळाले ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे याच्यावर अधिक काय बोलण्याएवढे ते मोठे आहेत असं मी स्वतः समजत नाही. लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. महत्त्वाचं एवढंच आहे की जो राईट टू एक्सप्रेशन आहे याच्यामध्ये मर्यादाच्या पलीकडे जाऊन कोणी ते करावं की नाही हा भाग हक्कभंग समितीवर ज्याला हा येईल त्याला ती हक्कभंग समिती विधिमंडळाच्या समोर जाणार आणि विधिमंडळ त्याच्यामधला निर्णय घेणार आणि विधिमंडळ जो निर्णय घेईल त्याच वेळेला त्याच्यामध्ये इंटरफिअर करता येतं. त्याच्यापूर्वी इंटरफिअर करता येतं की नाही मला माहिती नाही, पण माझी माहिती आहे त्याप्रमाणे त्याच्यापूर्वी त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स केला जात नाही, कारण 2 वेगवेगळी मंडळ आहेत, 2 वेगवेगळ्या ऑथॉरिटीज आहेत, दोघंही आपल्या पद्धतीने काम करत असतात. नाही, एक गोष्ट अशी आहे की आपल्या शेवटी जे फ्युएलचे दर आहेत ते आंतरराष्ट्रीय किमतीवर आधारित असतात, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेची काही परिस्थिती निर्माण झाली आणि आंतरराष्ट्रीय दर हे जर वाढले तर काही प्रमाणात त्याला मॅचिंग करण्यापुरते दर वाढवले जातात. ह्याच्या पलीकडे फार वाढवले असतील असं मला स्वतःला वाटत नाही. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे
की अल्टरनेटिव्ह एनर्जीचे जे सोर्सेस आहेत हे सगळ्यात जास्त निर्माण करण्याचं काम हे भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केलं गेलं आणि त्याच्यामुळे मोठे मोठे सोलर प्लांट उभारले जात आहेत आणि या माध्यमातून पुढच्या काळामध्ये जो विजेचा दर आहे, आता सुद्धा आपण जर आदरणीय फडणवीस साहेबांचं भाषण विधानसभेमधलं ऐकलेलं असेल तर पुढच्या काही काळामध्ये हा दर हा साधारण 3 रुपयाच्या आसपास जाण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. कारण आता ज्या ऑफर आलेल्या आहेत सोलरच्या एनर्जीसाठी या 3 ते 4 रुपयाच्या दरम्यानच्या आहेत. अधिक डिस्ट्रीब्युशनची कॉस्ट लक्षात घेतली तर हा इनिशिएटिव्ह कोणी सुरू केला? मुळात हा इनिशिएटिव्हच सुरू केला नरेंद्र मोदी साहेबांनी. महाराष्ट्रामध्ये वीज खात्याचे मंत्री म्हणून फडणवीस साहेबांनी त्याला मोठ्या प्रमाणात गती देण्याचा प्रयत्न केला. कुठली एखादी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याचे रिझल्ट यायला एखाद दुसरं वर्ष जातं आणि ते झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की विजेचे दरसुद्धा आपोआप कमी होतील आणि जी आपली डिपेंडन्सी आहे फ्युएलवर त्याच्याऐवजी मोठ्या प्रमाणात विजेवर चालणाऱ्या गाड्या ह्या भारतामध्ये तयार होत आहेत. त्याला आपण प्रोत्साहन दिलेलं आहे. आज BSTच्या अनेक बसेस या बॅटरी ऑपरेटेड बसेस आहेत. या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा पुढच्या काळामध्ये फ्युएलवर असलेलं आपलं अवलंबत्व आहे हे कमी झालं की आपोआप त्याला लिमिट येईल. सर मुंबईत भारतात आणला जाणार आहे 26 एप्रिलचा मास्टर माइंड आहे. मुंबईला न्याय मिळणार असं वाटतं? 100% न्याय मिळालाच पाहिजे. बघा, मुंबईवर आघात होणं हा देशावर आघात होण्यासारखा आहे आणि ज्या लोकांनी आघात केला त्यांनी आमच्या शूर अशा पोलीस जवानांना सुद्धा आणि काही सेंट्रलच्या लोकांना त्यांनी बळी घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे न्याय झालाच पाहिजे. तो मुंबईकरांना आणि भारताच्या जनतेला मिळालेला न्याय असेल. सर, गुड़ी पाड़वा के विषय हिंदी में लेना, गुड़ी पाड़वा के लिए राज ठाकरे जी ने जो बयान दिया कि मराठी भाषा का सम्मान जो नहीं करेगा उसके कान पे बजाया जाए, तब से MNS के कई कार्यकर्ता हैं जिन्होंने बैंकों में कई इमारतों में जाकर के लोगों से बोला कि मराठी का उपयोग करें, जिन्हें नहीं आ रहा है उनको उन्होंने पीटा दी. आपको क्या लगता है कि वही राज ठाकरे 2008 वाले फिर से मराठी मुद्दे को लेकर के BMC चुनाव लड़ने की तैयारी में नजर आ रहे हैं? देखिए, मेरा तो ऐसे मानना है कि मराठी भाषा के लिए मराठी भाषा धोरण है. मैं जब इस डिपार्टमेंट का मंत्री था तब सरकारी कार्यालय जो महाराष्ट्र के है उसमें मराठी में बात करनी चाहिए ऐसा उसमें भी लिखा हुआ है. उसको पारित किया गया है तो इसका मतलब साफ है कि जो भी महाराष्ट्र में रहता है उसको तो मराठी भाषा सीखनी चाहिए. जो महाराष्ट्र के बाहर से आते हैं तो हिंदी में बात कर सकते हैं, अंग्रेजी में बात कर सकते हैं, लेकिन अब महाराष्ट्र में रहते हैं और वहाँ की जो लैंग्वेज है उसका आदर नहीं करते तो आदर करना चाहिए. इसके लिए उनको मारपीट नहीं होनी चाहिए लेकिन उनको तो आदर करना चाहिए, उसको सीखना चाहिए. और एक चीज़ मैं ये भी बोलना चाहता हूँ कि जब आप कोई भाषा बोलने की कोशिश करते हैं तो आपको ऐसा लगता है कि मैं कोई गलत बोल जाऊँ और लोग मुझे हंसेंगे, तो ये कॉम्प्लेक्स मन में नहीं रखना चाहिए. उन्होंने अच्छी तरह से लोकल लैंग्वेज का इस्तेमाल करना चाहिए. लोकल चाहे जो बाहर से आए हुए उनको तो कोई कंपल्शन ही नहीं है, वो बोल सकते हैं, हिंदी में बोल सकते हैं, मराठी इंग्लिश में बोल सकते हैं. विषय वही है कि जो बाहर से आए हैं उन्हें मराठी में आना, उनकी पिटाई की जा रही है. वो बाहर से ऐसे आप नहीं बोल सकते. आप 14 साल रहते हैं महाराष्ट्र में, वह उसका डोमिसाइल लेते हैं और उसके बावजूद भी आप बोलते हैं कि हम बाहर से हैं, तो क्यों डोमिसाइल लेते हैं? डोमिसाइल मत लीजिए महाराष्ट्र का. आप महाराष्ट्र में रहते हैं ना, आप डोमिसाइल सर्टिफिकेट लेते हैं 14 साल रहने के बाद, तो आप उसकी भाषा भी नहीं सीखेंगे क्या? ये तो भारत एक ऐसा देश है, बहुत सारी भाषा है, जो भी जिस प्रांत में जाता है वहाँ की भाषा सीख लेता है. तो हर कोई ये करता है. कोई अगर पर्पजली ऐसे करता है कि उसको भाषा आती है फिर भी नहीं बोलता है तो उसको बोलना चाहिए, ये मेरी रिक्वेस्ट है. सर, इसी को लेकर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी ये बयान दिया था कि मराठी का सम्मान जरूरी है, वो ठीक है, लेकिन हम कानून किसी को हाथ में नहीं देने देंगे. वो वही मैंने बोला कि इसके लिए किसी को मारपीट नहीं होनी चाहिए. ये जो भी नियम बनाया है कि सरकारी कार्यालय जो महाराष्ट्र के हैं, महाराष्ट्र शासन के हैं, उसमें तो मराठी बोलने का एक प्राविधान बनाया है तो उसका अमल होना चाहिए. किसी को मारपीट नहीं होनी चाहिए. थैंक यू.